कलियुगात भक्तिमार्गाचं पालन सर्वांनी करावे. सार्वभौम प्रभू इस्कॉन मधुबन येथे आयोजित 3 दिवसीय श्रीमद भगवत कथेचा समारोप. आंतरराष्ट्रीय कृष्ण भगवानामृत संघ इस्कॉनतर्फे आयोजित भागवत कथा उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विश्वविख्यात भगवद्गीता प्रचारक श्रीमान सार्वभौम प्रभू यांनी सांगितलं की कलियुगात भक्तिमार्ग अत्यंत सोपा, सहज आणि सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्याचं पालन प्रत्येक व्यक्तीने करावे. अदालत रोडवरील मधुबन केंद्रात सुरू असलेल्या 3 दिवसीय श्रीमद भागवत कथा उत्सवाच्या अंतिम दिवशी सार्वभौम प्रभू यांनी सांगितलं की एखाद्या जीवाचा भारतात जन्म फक्त इंद्रिय भोग आणि सांसारिक सुखे मिळवण्यासाठी झालेला नाही. हा दुर्मिळ आणि भाग्यवान संधी आहे, ज्याचा उद्देश तपस्याच्या माध्यमातून भगवानांनी त्यांच्या नामाचं सानिध्य प्राप्त करणे आहे. त्यांनी कथेत ययाती आणि ऋषभदेव यांच्या प्रसंगाचा उल्लेख केला. सार्वभौम प्रभू यांनी कथेच्या पूर्णत्वाच्या संदर्भात सुखदेव गोस्वामींनी सांगितलेला ज्ञानयोग, कर्मयोग आणि ध्यानयोग यासारख्या विविध मार्गांचा उल्लेख करून कृष्ण भक्ती आणि कृष्ण स्मरणासह केलेले कर्म हे सर्वश्रेष्ठ असल्याचं अधोरेखित केलं. त्यांनी श्रीमद भगवत ग्रंथाच्या पृष्ठभूमीपासून सुरू झालेल्या कथा प्रवासाला आज विविध प्रसंगाच्या पूर्णत्वापर्यंत नेले. या दरम्यान प्रभूजींनी सुमधुर, सरळ आणि सहज भाषेत प्रभावी व्याख्यानासह 3 दिवस हजारो भक्तांना भागवत ग्रंथाच्या ज्ञानाचा लाभ मिळवून दिला. भागवत कथा उत्सवाच्या शेवटी दिवशी यजमान श्री राजकुमार अग्रवाल कुटुंबियांनी श्रीमद भगवत ग्रंथाची आरती केली. त्यानंतर प्रभूजींनी त्यांचा सन्मान केला. नंतर हरे कृष्ण हरे रामचा उत्साहपूर्ण कीर्तनाने आणि महाप्रसादासह 3 दिवसीय कथेचा समारोप झाला. अंतिम दिवशी अंदाजे 1,500 श्रद्धाळूंनी कथा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. 3 दिवसीय कथा उत्सव यशस्वी करण्यासाठी डॉक्टर रमेश लड्ढा, विनोद बगडिया, डॉक्टर संतोष मद्रेवार, रेखा खैरनार, मोनिका ठाकूर, सुचिता लड्ढा, कल्पना बगडिया, कैलास खंडेलवाल इत्यादींसह इस्कॉन मधुबनच्या सर्व भक्तांनी आपला सहभाग दिला.